करुणा मुंडेंचं फेसबुक पोस्टमधून सूचक विधान समोर आलेलं आहे। 3 मार्चला ते राजीनामा देणार असे या पोस्टमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। करुणा मुंडेंनी फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि त्यातून त्यांनी एक सूचक विधान केलेलं आहे। मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षातील नेते, सत्ताधारी पक्षातील काही आमदार आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केलेली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मुंडेंच्या अडचणीमध्ये सातत्याने वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। मुंडेंचा राजीनामा घेणार का हा सवाल उपस्थित होत असताना करुणा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी सूचक विधान केले। तर त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। पाहूया। बीडमध्ये झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सत्ताधारी पक्षातील काही आमदार, विरोधी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लावून धरलेली होती की लवकरात लवकर सरकारने त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे। मात्र 2 महिन्यापेक्षा जास्तचा कालावधी उलटलेला असताना देखील मुंडे यांच्यावरती अद्यापही कोणतीही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली नाही। मात्र करुणा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून एक मोठा दावा केलेला आहे। 3 मार्च रोजी राजीनामा होणार असं त्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। मुंडे यांचं नाव त्यांनी घेतलेलं नाही, मात्र त्यांचं रोख त्यांच्याकडेच असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। ताई, तुम्ही पोस्ट केली आहे फेसबुक पोस्ट की 3 मार्च रोजी राजीनामा होणार, या संदर्भात नक्की काय सांगाल? तुमचा इशारा मुंडेंकडे दिसतो। 100% मुंडेकडे माझा इशारा आहे आणि जसे की सगळ्यांनी बघितलेलं आहे की अगोदर त्यांनी स्वतः सांगितला होता की जरी वाल्मिक कराड दोषी निघाला तो मी राजीनामा देणार आहे, तो त्यांच्या समोर आज काय राहिलं नाही। आणि असं सूत्राकडून मला माहिती मिळाली आहे की 2 दिवस अगोदर त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे आणि अजितदादांनी राजीनामा घेतला आहे। 2 दिवसांपूर्वीच म्हणजे त्यांचा राजीनामा सरकारी पातळीवरती घेण्यात आलेला आहे अध्यक्षांकडनं। हां, पण आतापर्यंत पक्षाकडनं सांगण्यात येत होतं की जोपर्यंत स्वतः त्यांचं नाव येत नाही, पुरावे आढळत नाही चौकशी दरम्यान, तोपर्यंत त्यांच्यावरती कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही। सगळ्यांनी बघितलेलं आहे की खूप मुद्दा जे आहे जनतानी आणि स्वतःचे पक्षाचे जे राष्ट्रवादी आहे, NCP, शिवसेना पक्ष न बघता, जातपात न बघता जनतानी पण स्वतः सगळे आमदार, खासदार सगळ्यांनी हा मुद्दा खूप चांगली पद्धतीने उचलून धरलेला आहे आणि खूप निर्गुण हत्या झालेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्र बघत आहे। पंकजाताईंनी पण अगोदर दशहरे मैदानमध्ये सांगितलेलं आहे की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेच्या पोटाच्या पाणी हिडत नाही तो वाल्मिक कराड, तो आता पोटाच्या पाणी कसं हिडणार? मंत्री महोदय काम कसं करणार? नक्कीच तुम्ही पोस्ट केले की राजीनामा होणार, पण आता तुम्ही दावा करताय की 2 दिवसांपूर्वीच राजीनामा घेतलेला आहे, पण लोकांच्या समोर नाही आला ना। तो लोकांच्या समोर उद्या येणार आहे। तो ज्या वेळे लोकांच्या समोर आला त्यावेळेही राजीनामा होणार आहे आणि आता तो झालेला। अजितदादांनी एक पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांचा राजीनामा करून घेतलेला आहे। पद सोडायला आता पण तयार नाही आहे, पण अजितदादांनी हे घेतलेलं आहे, जे काय म्हणतात राजीनामा घेतलेला आहे, ते आता पण तयार नाही आहे राजीनामा देण्यासाठी, पण राजीनामा लिहून घेतलेला आहे। क्योंकि कितीही जरी केला तो धनंजय मुंडे फक्त एक आमदार आहे आणि अजितदादा जे आहे ते पक्षाचे अध्यक्ष आहे। करुणा मुंडे यांनी ज्या प्रकारे दावा केलेला आहे की उद्या 3 मार्च रोजी त्यांच्या राजीनाम्यासंदर्भातली माहिती अधिकृतपणे जनतेसमोर येणार, मात्र त्यांचा राजीनामा पक्षाध्यक्ष म्हणून अजित पवार यांनी 2 दिवसांपूर्वीच घेतलेला आहे अशी माहिती त्यांना मिळाली आहे आणि त्या माहितीनुसार त्यांनी एक मोठा दावा जो आहे फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केल्याचं सध्या पाहायला मिळते। उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात सरकारी पातळीवरती अधिकृतपणे काय नक्की माहिती दिली जाते, मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात उद्या नक्की काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।